समर्थ. आपल्या सगळ्यांना माहिती उद्या श्रावण महिन्यातला शेवटचा गुरुवार आणि शेवटचा दिवसही म्हणू शकतो कारण की शुक्रवारी अमावस्या लागणार सकाळी 11 वाजता. त्यामुळे उद्या शेवटचा गुरुवार आहे आणि उद्या खास म्हणजे गुरुपुष्य मुहूर्त योग आहे. खूप चांगला दिवस आहे. खूप चांगला योग जुळून आलाय. आपल्याला गुरुची सेवा करायची, सोबत आपल्या विष्णू लक्ष्मीची सेवा करायची. उद्या आपल्याला करायचं काय? उद्या आपल्याला कोणते उपाय करायचे, कोणती सेवा करायची? उद्या आपल्याला जमलं असतं तुम्ही उद्या सकाळी सकाळी जेव्हा कारण उद्या सकाळी गुरुपुष्य मुहूर्त सुरू होते सकाळी 6:23 आणि गुरुपुष्य मुहूर्त संपणार आहे रात्री 12:08. त्यामुळे दिवसभर गुरुपुष्य मुहूर्त आहे, म्हणजे पुष्य नक्षत्र जे आहे ते पूर्ण दिवस आहे. त्यामुळे आपल्याला काय उपाय करायचे, काय सेवा करायची? आपल्या सकाळी जमलंच तुम्ही लवकर 10-11 वाजेपर्यंत तुमच्याकडे लक्ष्मी विष्णूची मूर्ती असेल तर तिच्यावर दुधाने अभिषेक करा, पंचामृतातून अमृताने अभिषेक करा. नाही तर विठ्ठल रुक्माईची जरी मूर्ती असेल तिच्यावर जरी तुम्ही अमृताने किंवा दुधाने अभिषेक केला तरी खूप छान राहील. अभिषेक करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र जप केला तरी चालेल. अभिषेक करा, त्यांची व्यवस्थित त्यांना स्थापना वगैरे, त्यांना स्वच्छ पुसा वगैरे, त्यांना हळद कुंकू अक्षदा वाहा, त्यांना गंध लावा, त्यांना धूप अगरबत्ती लावा, त्यांना नैवेद्य म्हणून गुळाचा नैवेद्य ठेवा. खूप छान राहील. ह्या सेवा तुम्हाला करायची काय, किंवा पिवळं काही तुमच्याकडे गोड असेल, पिवळं काही लाडू बुंदी काही असेल पिवळा पदार्थ ते ठेवा, किंवा दूध साखर जरी ठेवली तर नैवेद्य म्हणून तरी चालेल. उद्या तुम्हाला उपाय काय करायचा आहे? उद्या तुम्हाला 5 किलो तांदूळ किंवा 1 किलो तांदूळ तुम्हाला विकत आणायचे. विकत आणा, सोबत हळकुंड, अख्खे हळकुंड, लेकरू बाळ हळकुंड तुम्हाला सगळ्यांना माहिती. उद्या गुरुवार आहे, उद्या हळकुंड पण विकत आणा. लेकरू बाळ हळकुंड आणि 5 किलो तांदूळ किंवा 1 किलो तांदूळ तरी विकत नक्की आणा. हे विकत आणा. सोबत तुम्हाला काय करायचं, हे आणा. ह्यानी काय तुमच्या घरात लक्ष्मी येईल. आणि शुक्राचा कनेक्शन, गुरुचा कनेक्शन आहे. शुक्र हा तांदळाचा झाला आणि गुरुचा म्हणजे पिवळे हळद. त्यामुळे अख्खी हळकुंड तुम्हाला घेऊन यायची. हे घेऊन यायचे, तुम्हाला घरात ते स्टोरेज करायचे. घर तुमच्या घरात कधी बोलतात ना, कधी कमी पडणार ना त्या गोष्टीची. नंतर पाहिजे हळद तुम्ही नंतर दळू शकता, बारीक वाटून घेऊ शकता मिक्सरला, ते चालेल. पण अख्खी हळकुंड तुम्ही 4-5 तरी घेऊन या, खूप नाही तर तेवढे तरी घेऊन या, तेच खूप छान राहील. सोबत तुम्हाला काय करायचं, तुम्हाला दिवसभरामध्ये कधी जमेल ते पिंपळा झाडाला पिवळा दोरा आपल्या सगळ्यांना माहिती, असा पिवळा दोरा असतो. तो पिवळा दोरा तुम्ही पिंपळा झाडाला त्याला त्याची फेरी घाला, म्हणजे एकदा किंवा 3दा तरी त्याला गुंडाळा. हात लावायची गरज नाहीये, फक्त गुंडाळा, बांधा आणि गुंडाळा. हे करा. तिथं गुंडाळताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र जप करायचा. शक्य असेल तिथे दिवा लावता जमत असेल. पावसाळा आहे, पाऊस खूप चाललाय, त्यामुळे दिवा जमणार नाही तुम्हाला. जर मंदिरात वगैरे कुठे असेल पिंपळ झाड तिथे दिवाळी नक्की लावा आणि 3 वेळा तरी प्रदक्षिणा घालून हा पिवळा दोरा जो आहे सुताचा तो तुम्ही नक्की त्याला गुंडाळा आणि तिथे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र जप करायचा. हे तुम्हाला दिवसभरामध्ये कधीही करा आणि अखंड लक्ष्मी स्थिर लक्ष्मी राहिली, घरात पैशाचं स्तोत्र नेहमी चालू राहील. ह्या छोटेसे उपाय जरी तुम्ही केले तुम्हाला खूप फायदेशीर राहणार. श्री स्वामी समर्थ.